फर्स्ट प्रॅक्टिकल होतं आपलं एस्टॅब्लिश द सिम्प्लेक्स अँड हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन लिंक. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सिम्प्लेक्स अँड डुप्लेक्स जे कम्युनिकेशन आहे ते स्टडी केलेलं आहे. रेडिओ स्टेशन युजली सेंड सिग्नल टू द ऑडियन्स बट नेव्हर रिसीव्ह सिग्नल्स फ्रॉम देम. दस द रेडिओ स्टेशन इज सिम्प्लेक्स चॅनल. ठीक आहे, फक्त सिग्नल सेंड करतो, रिसीव्ह करत नाही, म्हणून रेडिओ स्टेशन इज अ सिम्प्लेक्स चॅनल. वॉकी टॉकी इज टिपिकली हाफ ड्युप्लेक्स डिव्हाइस. ठीक आहे, हाफ ड्युप्लेक्सचा वॉकी टॉकी मध्ये वन साइडचा पर्सन पूर्ण बोलून झाल्यानंतर सेकंड दुसऱ्या साइडचा पर्सन बोलू शकतो, बरोबर. हे हाफ ड्युप्लेक्स आहे. तर हे सिम्प्लेक्स आणि हाफ ड्युप्लेक्स आपण याच्यामध्ये फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये बघितलं. डायग्राम आहे बघा. सिम्प्लेक्स ट्रान्समिशन फ्रॉम ओनली वन डायरेक्शन. ठीक आहे, टर्मिनल 1 टू टर्मिनल 2. हाफ ड्युप्लेक्स मध्ये बघा काय, इट मीन्स द कम्युनिकेशन कॅन टेक प्लेस इन आयदर डायरेक्शन बिटवीन टू सिस्टम्स बट ओनली वन ॲट अ टाइम. ठीक आहे, दोन सिस्टीम मध्ये दोन्ही साईडने होणार कम्युनिकेशन, पण ॲट अ टाइम फक्त वन साईडने. ठीक आहे, डायग्राम मध्ये दाखवलं बघा. टर्मिनल ए, टर्मिनल बी, ट्रान्समिशन इन आयदर डायरेक्शन बट नॉट सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली होणार नाही. सारखी डायग्राम आहे. एलईडी, रेजिस्टर, स्विच, त्याच्यानंतर सप्लाय व्होल्टेज. ठीक आहे, स्विच आहे बघा. स्विच यूज केलेला आहे. एलईडी सिंपल सर्किट होता, सिम्प्लेक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर हाफ ड्युप्लेक्स बघा. याच्यामध्ये स्विच दिलेला आहे, आयदर तो खालच्या एलईडीला ऑन करणार किंवा वरच्या एलईडीला ॲट अ टाइम एकाच एलईडीला. ठीक आहे, एक तर खालच्या किंवा वरच्या. ही सिंपल डायग्राम आहे हाफ ड्युप्लेक्सची. हा बघा, हाफ ड्युप्लेक्स इन फॉरवर्ड डायरेक्शन आणि हाफ ड्युप्लेक्स इन रिव्हर्स डायरेक्शन. एलईडीची पोझिशन फॉरवर्ड आणि रिव्हर्स आहे याच्यामध्ये. हे बघितलंय आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे फुल ड्युप्लेक्स कम्युनिकेशन. इन फुल ड्युप्लेक्स सिस्टीम ट्रान्समीटर अँड रिसिव्हर बोथ कॅन कम्युनिकेट विथ इच अदर सायमल्टेनियसली. ठीक आहे, फुल ड्युप्लेक्स मध्ये काय, दोघं पण कम्युनिकेट करू शकतात सायमल्टेनियसली. फुल ड्युप्लेक्सचं एक्झाम्पल काय आहे, टेलिफोन. ठीक आहे, टेलिफोनवर तुमच्या लक्षात आलं असेल फुल ड्युप्लेक्स मध्ये आपण रिसिव्हर, ट्रान्समीटर, रिसिव्हर दोन्ही पण यूज करू शकतो. फुल ड्युप्लेक्स डाटा ट्रान्समिशन means that data can be transmitted in both directions on a same channel at the same time. ठीक आहे, लँडलाईन जो फोन आहे तो फुल ड्युप्लेक्स आहे बघा. एक्झाम्पल वरून तुम्हाला थिअरीला जरी याची क्वेश्चन आन्सर जरी विचारले तुम्हाला लक्षात ठेवायला इझी आहे. वॉकी टॉकी आहे हाफ ड्युप्लेक्स साठी आणि फुल ड्युप्लेक्स साठी टेलिफोन आहे. सर्किट डायग्राम आहे बघा. स्विच, एलईडी, रेजिस्टर, परत एसटी स्विच, एलईडी आणि रेजिस्टर. अशा पद्धतीने हे फुल ड्युप्लेक्सचे सर्किट होतं. बोथ साइड आपण यूज करू शकतो. नेक्स्ट, जनरेशन ऑफ एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन दोन्ही पण बघणार आहे आपण याच्यामध्ये. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन हॅज बीन यूज्ड फॉर द अर्लिएस्ट डेज of radio communication and it's still widely used for long, medium, short wave communication. The concept of AM is the basics to understand the other types of modulation like frequency and phase modulation. Okay, त्याच्यामध्ये amplitude modulation दाखवलं जे आपण रेडिओ कम्युनिकेशन मध्ये यूज करतो. ब्लॉक डायग्राम बघा. मॉड्युलेटिंग सिग्नल द्यायचं इनपुट त्याच्यानंतर कॅरियर सिग्नल द्यायचा ए मॉड्युलेटरला, तर तुम्हाला मॉड्युलेटेड
आउटपुट मिळेल amplitude modulated output मिळणार आहे याच्यामध्ये. Modulation process, two signals are used, namely modulating signal and carrier signal. ठीक है. The modulating signal is low frequency information signal and the carrier frequency is high frequency signal. Modulating signal जो आहे तो low frequency signal आहे, carrier signal high frequency signal आहे. तो दिला जाणार आहे modulator ला. The amplitude of the carrier signal is varied in accordance with the instantaneous amplitude of modulating signal, keeping the frequency and phase constant. After that, we get the modulated output. Carrier signal दाखवला, त्याच्यानंतर modulated sine wave signal, output मिळणार आहे आपल्याला amplitude modulated signal. ठीक आहे. प्रॅक्टिकल सेटअप डायग्राम आहे मॉड्युलेटेड सर्किट. आपल्याकडे कीटक आहे मॉड्युलेशन बघितलं तुम्ही ट्रेनर कीट डायरेक्ट मॉड्युलेशनचं. त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट इनपुट फ्रिक्वेन्सी इनपुट साइन वेव बघता येणार आहे, कॅरियर सिग्नल बघता येणार आहे आणि आउटपुटला डायरेक्ट ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेट सिग्नल जे आहे ते बघितलं आपण CR वर. नेक्स्ट मॉड्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये फक्त मॉड्युलेशन इंडेक्स कॅल्क्युलेट करायची आहे. ते मॉड्युलेशन असणार आहे त्याच्यामध्ये 50% मॉड्युलेशन 100% मॉड्युलेशन. ठीक आहे. ते त्याच्यावरून ओव्हर मॉड्युलेशन त्याच्यावरून फक्त तुम्हाला मॉड्युलेशन इंडेक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. बाकी सेटअप सेम व्होल्टेज व्हॅरी करून मॉड्युलेटेड व्होल्टेज व्हॅरी करून त्याचा आउटपुट काढायचा आहे मॉड्युलेशन इंडेक्सचा. सिम्युलेशन सॉफ्टवेअरवर AM जनरेशन आहे. सेमच आपल्याला आउटपुट मिळणार आहे सिम्युलेशनवर पण. Next practical is generation of FM waveform using VCO. VCO means voltage control oscillator. याच्यामध्ये आपण VCO is an electronic oscillator which oscillation frequency is controlled by input voltage. ठीक आहे. इनपुट व्होल्टेज थ्रू VCO ची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कंट्रोल करता येते कंटिन्युअसली. VCO can be used for frequency modulation by applying the modulating signal to the control input. Frequency modulation is widely used for FM radio broadcasting, telemetry, radar. बऱ्याच ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन आता यूज करतो. डायग्राम मॉड्युलेटिंग इनपुट द्यायचं, कॅरियर सिग्नल द्यायचं FM मॉड्युलेटरला आणि आउटपुटला आपल्याला मिळणार आहे मॉड्युलेटेड आउटपुट, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड आउटपुट. याचं बघा कॅरियर सिग्नल सेम एज फॉर आपण जे यूज करतो मॉड्युलेशनला. त्याच्यानंतर इनपुट सिग्नल आणि आपल्याला आउटपुट जो मिळणार आहे त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन दिसणार आहे. ठीक आहे. हा FM मॉड्युलेटेड सिग्नल. सर्किट डायग्राम असणार आहे आपली आणि आपण वेव्हफॉर्म बघितले DSO वर. मॉड्युलेटेड सिग्नल जसं तुम्ही व्हॅरी करणार FM मॉड्युलेटेड आउटपुट पण व्हॅरी होणार आहे. नेक्स्ट इज मेजर द मॉड्युलेशन इंडेक्स ऑफ FM wave. Frequency modulation is widely used for FM radio broadcasting. FM is commonly used for VHF radio frequency. FM modulation है very high frequency पर use किया जाता है for music and speech. Analog TV sound is also broadcast using FM. Narrowband FM is used for voice communication in commercial and armature radio setting. In broadcast service, where the audio fidelity is important, wideband FM is generally used.
ठीक आहे. तर इथे आपण FM मॉड्युलेशन जे आहे ते इम्पॉर्टन्स दिलेलं आहे आपल्याला FM मॉड्युलेशनचं. तर त्याचे आपण फक्त FM मॉड्युलेशनची जी आउटपुट वेव्हफॉर्म बघणार, त्याची आपल्याला इंडेक्स कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. मॉड्युलेशन इंडेक्स सेम सेटअप सेम असणार आहे. किट आपलं ट्रेनर किट पण सेम असणार आहे. फक्त मॉड्युलेशन इंडेक्स मला कॅल्क्युलेट करायचं. FM मॉड्युलेशन सेल सिम्युलेशन व्हॅल्यूज बघू शकतो आपण. जशी सारखी डायग्राम मी तसं फक्त सिम्युलेशनवर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. त्याचा आउटपुट सिम्युलेशन. नेक्स्ट इज डिमॉड्युलेशन ऑफ AM सिग्नल. FM मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन. मॉड्युलेटेड सिग्नल जो आहे AMचा, तो AM मॉड्युलेटेड सिग्नल जर डिमॉड्युलेशन किटला ॲज इनपुट केलं तर त्याच्यानंतर आपल्याला डिमॉड्युलेटेड आउटपुट मिळणार आहे. डिमॉड्युलेशन इज extracting the original information signal from the modulated signal. The signal output from the demodulator may represent sound, images, or binary data. The diode detector is very simple method of demodulator. Demodulator मध्ये आउटपुट आपल्याला काय काय मिळणार आहे? साऊंड, इमेजेस और बायनरी डाटा आपण रिट्राइव करू शकतो AM डिमॉड्युलेशन. ठीक आहे. सर्किट डायग्राम आहे AM डिमॉड्युलेशन. जे मॉड्युलेटेड आउटपुट जे असणार आहे AMचं ते ॲज अ इनपुट द्यायचं आणि आउटपुटला आपल्याला ओरिजिनल सिग्नल जो असणार आहे आपला तो मिळणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. एकाच किटवर असतं आपले मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर. मॉड्युलेटेड सिग्नल आपण ॲज अ इनपुट देणार आणि मॉड्युलेटेड आउटपुट आपण त्याच्यावर बघितलं. सेम ट्रेनर किट असणार आहे आणि आपण इथे मॉड्युलेटेड AM मॉड्युलेटेड सिग्नलचा डिमॉड्युलेटेड सिग्नल साइन आपण किटवर बघितलेली. नेक्स्ट आहे जनरेशन ऑफ FM वेव्ह युजिंग IC 566. FM मॉड्युलेशन आपण बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण जे FM मॉड्युलेशन जे बघितलंय त्याच्यामध्ये फक्त आपण इथे IC यूज करतोय 566. सेम FM मॉड्युलेशन पण युजिंग IC 566 व्होल्टेज कंट्रोल. त्याच्यामध्ये आपण व्होल्टेज कंट्रोल असे यूज केलेले आहे. FM LM 566 चे IC आणि त्याच्याने आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन बघितलेलं आहे. ठीक आहे. सेम सर्किट डायग्राम ट्रेनर किटवर. ठीक आहे. IC यूज करून आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड आउटपुट जे आहे ते बघितलेलं आहे. लक्षात ठेवायचे सगळ्यांनी प्रॅक्टिकल. त्याच्यासाठी खास आपण रिव्हिजन घेतोय. सेम जे आपण IC यूज केली तर तीच IC यूज करून आपण डिमॉड्युलेशन पण बघणार आहे. तो सिग्नल ॲज अ इनपुट द्यायचा आहे. ठीक आहे. ब्लॉक डायग्राम बघा. फेज डिटेक्टर, लो पास फिल्टर, ॲम्प्लिफायर, व्होल्टेज कंट्रोल ऑसिलेटर आणि आउटपुटला डिमॉड्युलेटेड आउटपुट. ठीक आहे. जे FM इनपुट असणार आहे त्याचं डिमॉड्युलेटेड आउटपुट आपल्याला आउटपुटला मिळणार आहे. IC यूज केलेली 565
सर्किट डायग्राम सिम्युलेशनवर सेम सर्किट डायग्राम तुम्ही इम्प्लिमेंट करून आउटपुट बघू शकता. आपण DSOवर आउटपुट बघितलेलं आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे मेजरमेंट ऑफ वेव्ह प्रोपगेशन पॅरामीटर्स यूजिंग द सिम्युलेशन सॉफ्टवेअर. वेव्ह प्रोपगेशन पॅरामीटर्स जे आहेत ते तुम्ही थिअरीत पण बघितलेले असतील. हे सगळे वेव्ह प्रोपगेशन पॅरामीटर्स आपल्याला अँटेनासाठी यूज होणारे आपण अँटेनाचं पण प्रॅक्टिकल बघितले असते. Radiation pattern of dipole antenna. तर इथे आपण डायपोल अँटेना जो आहे रेडिएशन पॅटर्न ऑफ डायपोल अँटेना ते बघितलंय. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल सेटअप बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्सपेरिमेंटल सेटअप होता आपला डायपोल अँटेना हा, ठीक आहे. हा रिसिव्हर, त्याच्यानंतर RF जनरेटर आहे आणि स्ट्रेंथ मीटर आहे. हे कनेक्ट करणार आहे. इथे आपण अँगल व्हॅरी करणार आहे आणि त्याच्यावरून आपण अँगल व्हॅरी करून स्ट्रेंथ मेजर करणार आहे. डायपोल अँटेनामध्ये केलेली, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण रेडिएशन पॅटर्न जो असणार आहे आपला तो फिगर ऑफ 8, तो आपण असा फिगर ऑफ 8 आपल्याला रेडिएशन पॅटर्न डायपोल अँटेनाचा मिळतो त्याच्यावरून. त्याच्यानंतर आपण सेम प्रोसिजरने याग्युदा अँटेना पण चेक केलेला आहे. याग्युदा अँटेना, ठीक आहे. याग्युदा अँटेनाला पण सेम, याच्यामध्ये फक्त डिफरन्स असा आहे डायरेक्टर्स, फीड आणि रिफ्लेक्टर. याच्यामध्ये जशी तुमच्या डायरेक्टर्सची क्वांटिटी असणार आहे त्यावर सगळं आउटपुट तुमचं डिपेंड असणार आहे. डायरेक्टर्स इथे डायग्राममध्ये 3 दाखवलेले आहेत. ते डायरेक्टर्स वाढले की तुमचं जे आउटपुट असणारे स्ट्रेंथ असणारे ती वाढणार आहे. फिगर ऑफ 8च दिसणार आहे रेडिएशन पॅटर्नमध्ये पण याग्युदा अँटेनाची. अशा पद्धतीने तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. रेडिएशन पॅटर्न कशावर डिपेंड असणार आहे? थोडा मॉडिफाईड आहे, कारण रिफ्लेक्टर्स आणि डायरेक्टर्सवर तो रेडिएशन पॅटर्न तुमचा डिपेंड असणार आहे. एक्सपेरिमेंटल सेटअप याच्यामध्ये सेम स्ट्रेंथ मीटर, RF जनरेटर, त्याच्यानंतर रिसिव्हर अँटेना आणि याग्युदा अँटेना. सेम अँगल व्हॅरी करायचा 30 डिग्रीने 0 to 360 डिग्रीपर्यंत आणि स्ट्रेंथ मेजर करायचे आणि आपला रेडिएशन पॅटर्न सेम ॲज टू फिगर ऑफ 8 तो जसा ड्रॉ करायचा. सेम सिम्युलेशनवर पण तसंच आपल्याला रेडिएशन पॅटर्न बघायला मिळतो. आपण हा सिम्युलेशनवर पण बघू शकतो रेडिएशन पॅटर्न. मोस्ट ऑफ आपली पूर्ण मॅन्युअलची रिव्हिजन झाली आहे. याच्यामध्ये मेन तुम्हाला जे AM FM मॉड्युलेशन आहे तुम्ही थेअरीमध्ये पण ऑब्झर्व केलेलंच आहे. त्याचे प्रॅक्टिकल इझी आहेत. फक्त तुम्हाला ट्रेनर किटवर आउटपुट, इनपुट आणि आउटपुट कुठे ऑब्झर्व करायचं आहे ते पॉईंट्स किंवा तुमची ब्लॉक डायग्राम मेंटली पक्की पाहिजे. ती ब्लॉक डायग्राम काय आहे आपली, ब्लॉक डायग्रामनुसार पूर्ण AM आणि FMचं आपल्याला, कारण मोस्ट ऑफ 4 to 5 प्रॅक्टिकल्स त्याच्यावरच आहेत आपले AM FM वरच. तर ते त्याचे ब्लॉक डायग्राम आणि त्याचं आउटपुट, इनपुट आणि आउटपुट कनेक्शन्स पाठ पाहिजे. म्हणजे तुम्हाला बरोबर त्याचे कनेक्शन्स करता येणार आहे. आणि AMचं आउटपुट काय येणार आहे म्हणजे ऑब्झर्वेशनसाठी ते पण इझी आहे. तुम्हाला साईन वेव्ह इनपुट, कॅरियर वेव्ह कशी दिसणार आहे माहिती पाहिजे आणि मॉड्युलेटेड AMचं मॉड्युलेटेड आउटपुट कसं दिसणार आहे. तर सेम कॅरियर वेव्ह, मॉड्युलेटेड सिग्नल आणि FMचं पण काय आउटपुट येणार आहे सेम तसं ते पूर्ण लर्न पाहिजे तुमचं. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून आणि डिमॉड्युलेशन तर इझी आहे. मॉड्युलेटेड आउटपुट जे असणार आहे ते ॲज अ इनपुट द्यायचं डिमॉड्युलेशनच्या किटला आणि त्याच्यातून तुम्हाला इनपुट जे सिग्नल असणार आहे तो मिळणार आहे, रिट्रीव्ह करता येणार आहे डिमॉड्युलेशन सेंटरला. तो कशामध्ये असणार? साऊंड, इमेज किंवा बायनरी कोड्समध्ये.
तर अशा पद्धतीने ही जे आहेत मोस्ट ऑफ तुम्ही एम मॉड्युलेशन एफ एम मॉड्युलेशन याचं व्यवस्थित स्टडी करा, ते इझी जाईल तुम्हाला. The 4-bit ripple counter. Counter is a sequential circuit used to counting the number of clock pulses. It is a group of flip-flop with a clock signal applied to it. A counter is natural count of 2n, where the n is the number of flip-flop in the counter. आता काउंटरचं नॅचरल काउंटिंग कसं आहे 2n, बरोबर. 2n, आता इथे n जे आहे ते 4 आहे, बरोबर. तर आपले जे काउंटर्सचे इनपुट असणार आहे क्लॉक इनपुट, त्याचं आपल्याला 16 स्टेट्स मिळणार आहे. ठीक आहे, 16 स्टेट्स मिळणार आहे आपल्याकडे. आपण किती फ्लिपफ्लॉप, जे के फ्लिपफ्लॉपचे 2 सेट यूज करतोय, बरोबर. त्याच्यामुळे 16 सेट्स ज्या आहेत आपण क्लॉक 16 क्लॉक पल्स देणार आहे आणि त्याचं सिक्वेन्शियल आउटपुट म्हणजे युजेस कशासाठी केले जातं, क्लॉक पल्सेस ज्या आहेत त्या काउंट करण्यासाठी यूज करतो. म्हणजे आपल्याला आउटपुटला काय मिळणार आहे, डेसिमल काउंटिंग मिळणार आहे. ठीक आहे, डेसिमल नंबर पण आपण त्याच्यातून कॅल्क्युलेट करणार आहे. तर तसं काउंटिंग आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे. A ripple counter is an asynchronous counter where the only first flip-flop is clocked by the external clock. फक्त पहिल्या ज्या फ्लिपफ्लॉप आहे त्याला आपण एक्सटर्नली ही क्लॉक देतो, बरोबर. बाकीचे जे फ्लिपफ्लॉप आहेत त्याला क्लॉक जे आहे ते कसं मिळणार आहे, जे फर्स्ट फ्लिपफ्लॉपचं आउटपुट आहे तेच ॲज अ क्लॉक म्हणून इनपुट म्हणून मिळणार आहे. हे बघा, Q0चं जे आउटपुट असणार आहे ते क्लॉक इनपुट म्हणून सेकंड फ्लिपफ्लॉपला मिळत आहे. त्याच्यानंतर सेकंड फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे ते क्लॉक म्हणून थर्ड फ्लिपफ्लॉप मला मिळत आहे. त्याच्यानंतर थर्ड फ्लिपफ्लॉपचं जे आउटपुट आहे ते ॲज अ क्लॉक इनपुट म्हणून पुढच्या फ्लिपफ्लॉपला, फोर्थ फ्लिपफ्लॉपला मिळतं. तर अशा पद्धतीने क्लॉक इनपुट मिळतं इथे. ठीक आहे, ऑल सबसिक्वेंट फ्लिपफ्लॉप आर क्लॉक्ड बाय द आउटपुट ऑफ द प्रिसिडिंग फ्लिपफ्लॉप, जे आता आपण डायग्राम मध्ये बघितलं. Asynchronous counter are also called the ripple counters because all the way clock pulses ripples away through the flip-flop. When the decimal equivalent of the counter output increases as the receiver clock pulses, जसं जसं आपण क्लॉक पल्सेस देत जाणार तसं तसा डेसिमल इक्विव्हॅलंट जो आहे तो इन्क्रीज होत जाणार. When the counter is known as the up counter, तसं इन्क्रीज होत जाणार त्याला up counter म्हणणार. When the decimal equivalent of the counter decreases, then it called the डाऊन काउंटर. ठीक आहे, तर इथं आपण प्रॅक्टिकली अप काउंटर स्टडी करणार आहे. ऑब्झर्वेशन टेबल बघा, इनपुट क्लॉक पल्स द्यायचे आहेत आपल्याला, 16 पल्सेस द्यायचे आहेत. त्याला आपल्याला आउटपुट Q0, Q1, Q2, Q3 असं आउटपुट मिळणार आहे. त्याचा तुम्ही डेसिमल इक्विव्हॅलंट 8421 या फॉर्म्युल्याने तो डेसिमल इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, तर रिपल काउंटर आपण जे आहे ते व्ही लॅबवर बघणार आहे. डायग्राम दिसते सगळ्यांना. याच्यामध्ये आपण 7476 IC यूज करतोय. ठीक आहे, 7476 IC मध्ये आपण 27476 IC यूज करतोय आपण. ठीक आहे, 16 क्लॉक पल्स ॲज इनपुट देणार आहे आपण याच्यात. त्याच्यानंतर
आउटपुटला बघा इथे आपल्याला 4 LED Q0, Q1, Q2, Q3, LSB टू MSB. ठीक आहे. इथे स्विच ऑन केल्यानंतर आपण इथे एक एक क्लॉक पल्स देणार आहे. एक एक क्लॉक पल्स ट्रिगर झाल्यानंतर आपल्याला आउटपुटला इथे मिळणार आहे हा आपला ट्रुथ टेबल आहे. ठीक आहे. ट्रुथ टेबल मध्ये बघा क्लॉक पल्सेस असणार आहे Q0, Q1, Q2 आणि Q3 चं आउटपुट आपल्याला मिळणार आहे. ॲज पर IC कनेक्शन सर्किट डायग्राम जे आहे ICची तसेच तसे आपण सर्किट डायग्राम इथे इम्प्लिमेंट केलेली आहे. ठीक आहे. एक एक क्लॉक पल्स आपण तिथे हा जो ग्रीन आहे दिलेली तिथे आपण प्रेस केल्यानंतर एक एक क्लॉक पल्स ॲज अ इनपुट इथून जाणार आहे. ठीक आहे. बघा फर्स्ट क्लॉक पल्स आउटपुट एकही LED ग्लो झालेला नाही 0000. ठीक आहे. आउटपुटला आलाय 0000. सेकंड क्लॉक पल्स आउटपुट आलाय एक LED ग्लो झालाय बघा Q0. थर्ड क्लॉक पल्स Q1 ग्लो झाला. फोर्थला Q1, Q2 Q2 ग्लो झालाय. नंतर Q2 आणि Q0 ग्लो झालाय. Q1 आणि Q2 ग्लो झालाय 7th क्लॉक पल्सला. नंतर 3 LED सायमल्टेनियसली 8 नंबरची क्लॉक पल्स दिल्यावर हे आउटपुट मिळालंय आपल्याला. ठीक आहे. सेम डेसिबल इक्विव्हॅलंट आपल्याला आउटपुट मिळतोय. अशा आपल्याला 16 क्लॉक पल्स द्यायचे आहेत. आता 8 ला काय आलेलं आहे त्याच्यानंतर 9th क्लॉक पल्स, 10th क्लॉक पल्स, 11th क्लॉक पल्स. एक एक क्लॉक पल्स देत जायची. त्याचं आउटपुट जे आहे फर्स्ट फ्लिप फ्लॉपचं ते सेकंड फ्लिप फ्लॉपला ॲज अ क्लॉक मिळणार आहे आणि सो ऑन पुढे बाकीच्या 3 फ्लिप फ्लॉपला अशा 16 क्लॉक पल्स दिल्यात. आणि हा आपल्याला ट्रुथ टेबल आपला तुम्ही मॅन्युअलमध्ये लिहिलं असेल. तर आता इथे बघा फर्स्ट जे आहे फर्स्ट क्लॉक पल्स जेव्हा दिली तेव्हा आउटपुट काय आलंय 0000. एकही LED ग्लो झाला नाही. डेसिमल इक्विव्हॅलंट काय झाला 0. सेकंड क्लॉक पल्स दिल्यानंतर काय मिळालंय 0001 म्हणजे डेसिमल इक्विव्हॅलंट काय आहे 1. त्याच्यानंतर 0010 डेसिमल इक्विव्हॅलंट काय झाला 2. नंतरचा 311 आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रमाणे याचा इक्विव्हॅलंट आहे 4. तर तो तुमच्या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये डेसिमल इक्विव्हॅलंटचा पण एक कॉलम आहे पुढे. तर पुढे डेसिमल इक्विव्हॅलंट पण तुम्ही रिपल काउंटरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना?